नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या शाळेमध्ये. आणि आज आम्ही म्हणजे मी आणि मम्मी आम्ही तुम्हाला आमची जेवण म्हणजे माझी नाही मम्मीची जेवणगाथा आम्ही सांगणार आहोत. तर आम्हाला माहिती नाही की किती पार्ट येणार आहे. म्हणजे मला माहिती आहे मी मॅक्झिमम 2 पार्टमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेन. तर थोडं इमोशनल होणार आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे ही जेवणगाथा. तर तुम्हाला थोडं इमोशनल व्हायला होईल आणि खूप आवडेल आणि तुम्हाला खूप काहीतरी प्रेरणा मिळेल. एका स्त्रीने तुम्ही ऐकल्यानंतर ही जेवणगाथा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही म्हणाल की बस हो गया, आजच्या दिवशी बस झालं, एवढीच जेवणगाथा ठीक आहे. ओ स्त्री तुम कल फिर मत आना, असं तुम्ही म्हणाल. खरंच इतकी म्हणजे प्रेरणा देणारी आहे की तुम्हाला पुन्हा अजिबात ऐकावीशी वाटणार नाही ही जेवणगाथा. याच्यामध्ये सगळं आहे, ड्रामा आहे, हगरी मुलं आहेत आणि खरूज झालेला मुलगा आहे आणि मास्टर आहे पिंजरा पिक्चरमधला. सगळे असे वेगळे वेगळे कॅरेक्टर आहे. तुम्हाला नक्की आवडणार ही जेवणगाथा आणि तुम्हाला इमोशनल होणारच तुम्ही हे ऐकून. आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर मी तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन, अजून ह्याच्यावर एक्सप्लेनेशन देईन, जेणेकरून ह्याचे खूप पार्ट होतील. पण काळजी करू नका, तुम्हाला एक पार्टमध्येच असं वाटेल ओ स्त्री कलमत आना, पण मी 2 पार्ट तरी घेऊन येईन ह्याची खात्री ठेवा. कारण जेवणगाथा इतकी मोठी आहे आणि इतकी दर्दनाक आहे की ते एका एपिसोडमध्ये संपवणं शक्य नाही. तर सुरू करूया आपण जेवणगाथा. हे बघा, तुम्ही इथे पुस्तक बघू शकता. या पुस्तकाच्या कवरवर लिहिलेलं आहे माझी जेवणगाथा आणि याच्यावरती छान असा फोटो आहे आपल्या भाजीवाल्या काकूंचा आणि छान दिसत आहेत त्या, एकदम मस्त ताठ मानेने उभ्या आहेत आणि खूपच छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे, म्हणजे हे तर जेवणगाथा आहे पण एक नाव असतं ना पुस्तकाला, तर ते नाव असं आहे, फेका काकूंची रूपरेखा जेवणगाथा माझी जेवणगाथा, फेकाची जेवणगाथा, फेकाची फेकाफेकी. तर हे बोलून मला खूप रडायला येतं, मला खूप दुःख होतं हे बोलून. आणि मम्मी पण तिथे परकर घेऊन बसली आहे आणि ते आमचा डॉगो आहे. तो डॉगो आता आम्हाला सहन करणार आहे. त्याच्यात जीव नाही आहे, निर्जीव आहे, पण तुम्ही त्याचा चेहरा बघितलात तर त्यालाही दुःख होतं आहे. तुम्ही बघू शकता कसा दुःखी बसलेला आहे तो. त्याला जेवणगाथा सुरू होण्याच्या आधीच खूप दुःख झालेलं आहे. तो आमचा सुखदुःखचा साथी आहे, असाच बसलेला असतो तो तिथे बाजूला. आणि आज त्याचा चेहरा तुम्ही बघू शकता, पार उतरलेला आहे. तर तुम्ही समजू शकता की किती म्हणजे वाईट वाटतं आहे, खूप इमोशनल व्हायला होतं आहे. आणि थोड्या वेळाने आम्ही इमोशनल होत राहणार आहे. कथाच अशी आहे, रूपरेखाच अशी आहे, फेकाफेकीच अशी आहे फेका काकूंची. तर तुम्ही ऐकणार आहात आता. तर चला तर मग सुरू करूया. मी फेका. एकदा असंच बाहेर जात होती, माझ्या मुलाने मला बोलवलं होतं आणि मी एका ठिकाणी अशी बसले आणि माझ्या तोंडावर कोणीतरी अचानक असा लाईट मारला आणि मी त्या लाईटमध्ये असं हात ठेवून असं म्हणाली, मैं चोर नहीं हूँ. आणि मैं चोर नहीं हूँ म्हणताच क्षणी मला काहीतरी असं वेगळंच, मला जुने दिवस आठवले. मला असं वाटलं की मी कधीच असं चोरीमारी केली नाही, एकदम सरळ आयुष्य जगले, मेहनतीचं आयुष्य जगले. आणि माझ्या आता कोण असं माझ्या तोंडावर फोकस वगैरे मारायला लागला आहे. आणि मग मी जुन्या काळात निघून गेले. आणि त्या काळी मी आईवडिलांची एक मुलगी होती, बऱ्याच वर्षांनी झाली होती आणि एकदम धष्टपुष्ट होती मी. आणि मला एकदम सुदृढ बालक म्हणून मला अवॉर्ड पण मिळालं होतं, पारितोषिक मिळालं होतं. मी सुदृढ बालकांपैकी एक होती. त्यावेळेला सुदृढ बालकं होत नसत, कारण गरिबीच एवढी होती. पण मी झाले एक सुदृढ बालक आणि तेथूनच माझ्या जेवणगाथेला सुरुवात झाली. आता ह्या सगळ्या गोष्टीचं, हे जे जेवणगाथा लिहिण्यामागचं जे काही तुम्हाला टॉर्चर होण्यामागचं जर कोणी कल्प्रिट असेल, जर कोणी त्याच्या मागे ज्याचा कोणाचा हात असेल, तर ते म्हणजे फेगड्या काकू. फेगड्या काकूंचा ह्याच्यामागे खूप मोठा हात आहे. त्यांनी मला मागे लागून सांगितलं की तू जेवणगाथा लिही, म्हणजे तू लिही आणि मी ती वाढते सगळीकडे, जेवण वाढायचं काम हे माझं आहे. तू घाबरू नको, कोणी कितीही काही बोललं तरी तू अजिबातच घाबरू नको, तू लिही बिंदास तुझी जेवणगाथा. आणि मग
ते कसं काय कुठे वाढायचं आणि काय करायचं त्याची पूर्ण खबरदारी मी घेईन. तर तुम्हाला जर काही असं वाटत असेल, खूप इमोशनल व्हायला होत असेल, खूप त्रास होत असेल, तर फेगड्या काकूंना पकडा. फेगड्या काकूंना विचारा की तुम्हाला काय सुचलं म्हणून तुम्ही असं काहीतरी ह्यांना सांगितलं, असा सल्ला दिलात. फेगड्या काकू, तुम्हाला खरंच असं इतकं पण काय चूल होती की तुम्हाला असं काहीतरी लोकांवर अत्याचार करावेसे वाटले? खरंच म्हणजे नाही, अर्थातच खूपच दर्दनाक कहाणी आहे आणि खूपच वाईट वाटलं आम्हाला पण. अजिबातच असं नाही आहे की आम्हाला काही वाटत नाही आहे आणि आम्ही किती पत्थरदिल आहोत आणि आम्ही कसं म्हणजे आता मला परवाच एक कॉमेंट आलेली, खूप जुन्या सबस्क्रायबर आहेत त्यांच्या नाही म्हणजे माझ्या. ॲक्च्युली कसं असतं ना, ते माझ्या जुन्या सबस्क्रायबर असल्या तरी पण आता अचानक अशा वागायला लागल्या आहेत की त्या माझ्या कधी नव्हत्याच. तर त्यामुळे ते पटकन तोंडातनं त्यांच्या सबस्क्रायबर असं निघून गेलं असतील, पण आता ते त्यांच्या झालेले आहेत कम्प्लिटली. असे असतात लोक, रंग बदलू गिरगिट. तर ते आपल्याला काही जमत नाही, आपल्याला 19-20 असा प्रकार जमत नाही. आपलं जे आहे ते थेट आहे, एकदम रोखठोक आहे. तर त्यामुळे आपण असं कोणाच्या मर्जीवर किंवा कोणाला काय वाटेल, लोकांना काय वाटेल ह्याचा विचार करून आपण आपली मत बनवत नाही. जे पण मत आहे ते माझं सर्वस्वी माझं आहे आणि ते मी ओन करते. आणि पुढे तुम्हाला जीवनगाथेमध्ये कळेलच की कसं काय मी नेहमी दोन्ही बाजूने बघत आलेले आहे. मी इमोशनल उगाचच होत नाही, विनाकारण इमोशनल होत नाही, तो माझा स्वभाव नाही. आणि म्हणूनच मी बॅलन्स्डरित्या बघते की काय कसं सारासार विचार करून मी माझं मत प्रदर्शन करत असते. जर ते तुम्हाला खटकतं आणि जर तुम्हाला इमोशनल व्हायचं आहे तर ही जीवनगाथा तुमच्यासाठी नाही, कारण ही एक वेगळ्या प्रकारची जीवनगाथा आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तर अजिबातच असं समजू नका की मला मन नाही आणि मला काही वाटत नाही. मला काकूंबद्दल आदर आहे, पण काकू ज्या प्रकारचं वागत आहे, जे काही त्यांनी केलं आहे त्याच्याबद्दल मला तिळमात्र आदर, जो असलेला आदर आहे तोही संपलेला आहे. कारण एका सुखवस्तू घरामध्ये माझा जन्म झाला असं लोक म्हणतात की त्यात कॉमेंटमध्ये पण असं लिहिलं होतं की तुला काय कळणार आहे, तुझा तर जन्म एका चांगल्या घरात झाला आणि अशा मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात जन्मलेल्या बाईला काय कळणार आहे दुसऱ्याची व्यथा वगैरे. तर नाही, मला कळवून पण घ्यायची नाही आहे, ठीक आहे. कारण का कसं आहे ना, आता जन्म झाला माझा सुखवस्तू घरात तर ते माझं नशीब आणि ठीक आहे. म्हणून मी काही मुद्दामून असं दुःख ओढावून घेणं हे माझी सवय नाही. जर मी सुखी आहे तर आहे, मी ते स्वतःला नशीबवान समजते की मी सुखी आहे, एका सुखवस्तू घरात माझा जन्म झाला. आणि दुसऱ्यांचं दुःख समजायचं तर जितकं खरं आहे आणि जितकं पटण्यासारखं आहे तिथपर्यंत मी समजून घेण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो. पण अति केला ना तर ते दुःख आणि त्यांची प्रेरणा सगळं मी बाजूला ठेवते आणि जे मला करायचं तेच करते. हे इमोशनल ड्रामा आणि फालतूगिरी इमोशनल करून लोकांना येडा बनवायचं हे धंदे बंद करा आणि बिलकुलच ते मला पटत नाही. आणि बाकी तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. जे माझं आहे, जे मला वाटतं ते मी मत मांडत राहणार आणि त्याच्यासाठी आय डोंट ओ एनी एक्सप्लेनेशन टू एनीवन. सो मला असं वाटतं की काकू, तुम्ही जे बुक वगैरे लिहिलं आहे ते तुमचीच लाल करण्याचे, म्हणजे एक लाल गंधर्व फिमेल व्हर्जन स्वतःला तुम्ही समजता असं मला वाटू लागलं एकूणच तुमची जी गाथा ऐकून. फक्त स्वतःचंच मी असं केलं, मी तसं केलं, मी किती चांगली आणि सगळ्या ह्याच्यातनं दिव्यातनं मीच कशी उभी राहिली आणि माझंच कसं, जर स्वतःचंच तुणतुणं वाजवलं. आणि कुठेतरी मला वाटतं की हे सिलेक्टिव्ह रीडिंग केलेलं आहे. जे पुस्तक पण वाचलेलं आहे ते एकदम सिलेक्टिव्हली चॅप्टर्स वाचलेले आहेत. जे वाचायचं आहे, जे त्यांना दाखवायचं आहे ते तितकंच वाचलेलं आहे, कारण सिक्वेन्स नाही आहे अजिबात. कधी काय तर कधी काय, कधी मण्यार लहान असतो तर कधी मण्यार मोठा होतो तर कधी काय. आणि 61च्या वेळेला जे काही 1-2 ग्लिम्स दाखवले होते ते तर आता या पुस्तक वाचनात कुठे नाहीच आहेत. नुसतं दुःख दुःख दुःख, दुःख भरे दिन बिते रे भैया, अब सुख आयो रे, अब सुख आयो रे. तर ते सुख कुठून तरी ओमिटच केलेलं आहे आणि फक्त नुसतं रडारड आणि बस लोकांना इमोशनल ब्लॅकमेल आणि इमोशनल डॅमेज करायचं फक्त आणि फक्त तेवढाच प्रयत्न आहे या मायलेकींचा. आणि तेवढेच चॅप्टर आणि तेवढ्याच स्टोरीज त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि म्हणूनच या पुस्तकाचा काहीच ताळमेळ लागत नाही. तुम्ही गाडी घेतली ते त्याच्यात होतं, त्याच्यानंतर तुम्ही काय साडी बिडी नेसून फोटो काढले आणि तुमची साडी आणि तुम्ही घर आणि गाडी बंगला, मेरे पास गाडी है, पैसा है, बंगला है, तुम्हारे पास क्या है हां. ते तर काही नव्हतंच. ते कुठे चॅप्टर आणि ते कुठे ते लाईन जे तुम्ही 61च्या वेळेला सांगितली ती लाईनच मिसिंग आहे.
व्यक्ती, ती गोष्टच मिसिंग आहे तुमच्या चॅप्टरमधनं. नुसती गरिबी गरिबी गरिबी, मुझे कोई पैसा दे दो, मुझे कोई खाना दे दो, मुझे कोई कपडे दे दो, मेरे बच्चों को देख लो, आणि मी कशी महान आणि असं तसं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या पूर्ण पुस्तकामध्ये सगळ्यात वाईट जर मला काही किंवा खटकलं असेल तर ते म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीचा उल्लेख, जी व्यक्ती स्वतःची बाजू मांडायला आता हयात नाही आहे त्या व्यक्तीबद्दल बोलणं. आता कोण आहे ना, म्हणजे त्यांचं सांगायला, खरं खोटं करायला, शहानिशा करायला कोण नाही आहे. आणि निशाच्या म्हणण्यावरती आम्ही शहानिशा नाही करू शकत. तर त्याच्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे. मग त्या मावसाडमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे. मग तर मावसाडकडे पण सिंपथी जायला पाहिजे, मग तिच्या आईला पण सिंपथी मिळाली पाहिजे. म्हणजे दुटप्पी वागणं का, हे असं दुटप्पी वागणं का. मग मावसाडच्या आईने पण अशी गाथा लिहायला पाहिजे ना, की कसा नवरा एकेकाळी पैसे ओतायचा आणि कसं अचानकच माझ्या नवऱ्याला व्यसन लागलं आणि काय लागलं आणि मग तो कसा. म्हणजे सिमिलरच आहे ना, काकूंबरोबर ऑलमोस्ट सिमिलरच कथा आहे मावसाडच्या आईची. मग आता असं कितीतरी जण आहेत जे असे कथा लिहित सुटतील. आपल्या आजूबाजूलाही आपण बघतो. तर मला हेच पटत नाही, जेव्हा ती व्यक्ती असताना तुम्ही जर एखादी गोष्ट बोललात तर ती व्यक्ती आहे तरी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला, पण आता ती नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणाल तेच लोकांना मानावं लागेल, आणि विच इज ॲब्सल्युटली रॉंग. मुळातच एखादी व्यक्ती हयात नसताना तिचे गडेउळे मुर्दे उखाडणं हेच चुकीचं आहे. हे किती वाईट आहे. तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे. आणि एकेरी उल्लेख करता तुम्ही, म्हणजे तुमच्या मनात जर इतका द्वेष आहे, इतका द्वेष भरलेला आहे, तर थुंकू पण नका ना, बघू पण नका त्याच्याकडे परत पलटून. कशाला परत 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 तुमच्या जेवण गाथेमध्ये त्याचा उल्लेख आणि अरे तुरे करत बोलायचं. आणि त्यानंतरही मी कसं माझ्या नवऱ्याला सन्मान दिला आणि अजूनही कसा मी त्याच्याबरोबर माझा फोटो मर्ज करून घेतला वगैरे, हे सगळं दाखवून स्वतःचाच मोठेपणा मिरवायचा. इतका द्वेष तुमच्या नसात. असं वाटतं त्या नवऱ्याचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायलाच तुम्ही ते पुस्तक छापलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं कमी आणि त्या नवऱ्याचंच कॅरेक्टरची धज्जा बदला घेतल्यासारखं वाटतंय. इतकी बदल्याच्या भावनेने ठासून भरलेली बाई आहे ही. आणि काही गोष्टींचा तर काही संदर्भच लागत नाही आहे. उलट पुलट आणि कशाचं काय, कधी गरीब असतात तर कधी श्रीमंत होतात, कधी पैसा आहे पण मग दुसऱ्या क्षणी पैसा नाही आहे. इतकं कन्फ्युजन आहे की ये लोगों ने सास कहाँ से लिए और पादा कहाँ से वो समझ ही नहीं आ रहा अपने को. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे पडीक असणाऱ्या मुली, माहेरी पडीक असणाऱ्या मुली आपले प्रॉब्लेम्स घेऊन मी सांगितलंच नाही, मला त्यांच्यापर्यंत पोचवायचंच नव्हतं, मी कधी त्यांना अजून त्रासच दिला नाही, मी त्यांना कधी आपलं दुःख सांगितलंच नाही, असं म्हणून तिथेच पडून राहायचं. सगळं घर बीर सगळं आईवडिलांनी करून दिलं, मग तिथे राहायचं. खोली बिल्ली घेऊन दिली तरी म्हणायचं की नाही मी सांगितलंच नाही, माझ्या आईवडिलांना मला अजून दुःख द्यायचंच नव्हतं. तशीच ही मिशा आहे. मिशेचं पण तसंच परत परत आपलं मी नाही, तुम्ही मला म्हणता की मी इथे असते पण मला माझं घर आहे, माझा नवरा आहे, एक चांगला संसार आहे, तिथे मला लक्ष द्यायचं असतं, मी अजिबातच इथे पडून नसते. मग काय आम्हाला दिसतंय ना, आणि घर आहे नवरा आहे ते माहिती आहे आम्हाला. मुलाचं काय सांगते, तू आधी प्रेरणा घे आईकडनं. तिने सिंगल हँडेडली सांभाळलं काय ते, कसं तरी करून इकडे तिकडे जुगाड करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं. दुसऱ्यांना सांगते प्रेरणा घ्यायला, स्वतः मुलाला आईकडे ठेवलं दुसरा संसार थाटण्यासाठी. तर तेव्हा कसं मग तू काय प्रेरणा घेतली, तू काय शिकली, हेच शिकली की कसं आईकडे ठेवायचं मुलाला आणि कसं आपण दुसरा आपला मजा आणि रील्स बनवायचे तिथे आणि काय ते नैनमटक्का करायचा. भाजीबरोबर भाजी विकायला जाताना मिळाला वाटतं हा उत्तराधिकारी. ह्याचा तर पूर्ण हेच दिसतोय, भाजीवालीचा धंदा बसा या धंदा सांभाळणारा, पुढे हात चालवणार हाच वारस दिसतोय. मण्यार्थ तिथे सेटल आहे, तो कशाला आता तो भाजीचा धंदा कशाला करायला येतोय, तर त्याच्यामुळे तो तर काय येणार नाही. आणि त्या दुसरी मुलीचं तर काय बाबा, कुठे काय नाव नाही काय नाही, ती आपली नामानिराळीच. तिला तर बिलकुलच काही ह्यांचं इथे काय तेल लावत जाऊ दे म्हणण्यापेक्षा तिला आपल्या आईला ती बहुतेक चांगलीच ओळखून आहे म्हणून ती लांबच राहते. नसती लफडी नको ह्यांची, काय करतात ते करू दे. पण राहिला प्रश्न या मिशीचा, ह्या नवरा बायकोने तर चांगलाच प्लॅन केलेला दिसतोय. आधी तो पोरगा गळ्यात मारला, त्याचा सगळा सांभाळ आणि सगळं काही
केलं, इकडून मण्यारकडनं घ्यायचं आणि इकडे ह्यांचे संसार चालवायचे आणि त्याच्यामध्ये मग मिशीने आपला वेगळा संसार थाटला. माझा सोन्याचा संसार, माझा नवरा आहे, माझा संसार आहे. मग तिकडे नवरा संसार करते, त्या आईशीकडे मुलाला ठेवलं. हळूहळू करून आता त्या घरावर मिशीचा डोळा आहे. मिशी आता त्याच्यावर डल्ला मारायला बघते आणि नवरा तर उत्तराधिकारी बनलाच आहे भाजीच्या धंद्याचा. ते दिसतंच आहे, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना माहितीच आहे की तो काय काम करतो. तर तो आता त्याच्यावर फणा काढून बसला आणि ही इकडे आता चान्स मारते आणि वर सांगते की मी तर येतच राहणार, मी तर मला तुम्ही कितीही बोलले तरी मी हो येणारच तू, कारण फुकटी आहेस ना, जन्मताच फुकटी आहे. आणि खानदानीच तसंच तुमचं खानदानच, तुझ्या आई पडून राहिली आईबाबाकडे आणि तू आता आईकडे पडून राहा. पण दुसऱ्यांनी सुनेने केलं की पोटात दुखतं यांच्या. स्वतः काय केलंय ते नाही दिसत, स्वतःचा खानदानी इतिहास नाही दिसत यांना. काय ॲक्टिंग, काय ते डोळे फिरवते आणि काय ते तोंड वेडीवाकडी करते आणि काय खूप मोठी अशी एकदम हुशार असल्यासारखी. एक तर काय तोंडातनं शब्द नीट बोलता येत नाही, नुसतं जगत 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 शाईकट जगत 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 पुढे गेले. अरे जगत जगत असतं ते, कोण आहे तो जगत जगत जगत? गगन पाणी भर कमळ शाळेत चल. हां, जगत बोलता येत नाही तुला? एवढा साधा सिंपल शब्द आहे, 3 अक्षरी, आणि ज्याच्यामध्ये ना जोडाक्षर आहे ना काय आहे ना काय आहे, आणि आयस बोलते की जरा तिला समजून घ्या, थोडे कठीण शब्द आहेत. हे कठीण शब्द आहेत काकू? हां, मग त्या अर्थी जर तुम्हाला हे कठीण शब्द वाटत आहेत ना, तर तुमची गाथा पण तुम्हालाच कठीण वाटते, लोकांना नाही वाटत आहे. काय म्हणे कठीण शब्द आहेत? अरे कोणाला पाठीशी घालायचं, कोण काय जे आहे तर आहे, येडी मुलगी अनपड नाही वाचता येत तर कबूल करा ना, कशाला झाकताय उगाचंच. नुसतं ते मण्यारच्या वडिलांना फ्रेम करायचं आणि मण्यारला फ्रेम करायचं, एवढीच तुमची गाथा मण्यार आणि मण्यारच्या वडिलांभोवतीच पूर्ण फिरलेली आहे. बाकी काय नाही आहे, तेच करायला तुम्ही गाथा लिहिली असं वाटते, ती जेवण गाथा. या मुलींनी काय केलं त्या जेवण गाथेमध्ये? त्या मण्यारने तरी थोडं काहीतरी केलं. हां, फुल ना फुलाची पाकळी तरी काहीतरी तुम्हाला आधार दिला. ह्या दोघींनी काय केलं? मोठी तर काय नाही, ती पाय लावूनच पळाली आहे. आणि ही तर काय आयत्या बिळावर नागोबा बसली आहे इथे फणा काढून. आणि काय ते एकदाच इमोशनल होऊन घ्या आणि नंतर काय ते कथा वाचा. 10 वेळेला आपलं काय बोलताना आलं अडखळलं की आम्ही इमोशनल होतो. थोडं इमोशनलच आहे, तर म्हणून मी थोडा पॉज घेतला. काकू म्हणजे फेका पण थोडी इमोशनल झाली आहे आणि मी पण थोडी इमोशनल झाली आहे. सो म्हणून आम्ही थोडा पॉज घेतला मध्ये. तर आता सुरू करूया अजून पुढे. तर ह्या पुस्तकातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा तुम्हाला नक्कीच मिळेल. सटका, हां बरोबर, म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बाबा सटके आपण आता इथून अजून नाही ऐकायचं. बरोबर, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा कसं आहे ना, थोडे कठीण शब्द आहेत असे, तर त्यामुळे मला समजावावं लागतं. म्हणून मी थोडं वाचणार आहे आणि थोडं तुम्हाला जे काही वाचलं आहे तर ते मी समजावणार आहे. आणि जर तुम्हाला असं काही वाटलं तर तुम्ही फेगड्या काकूंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला पण असंच काहीतरी तुमचं चरित्र लिहायचं असेल तर नक्कीच तुम्ही फेगड्या काकूंना हे करू शकता, त्या तुमचं पण चरित्र लिहून देतील. सो आता पुढे सांगते मी. तर हे जे पुस्तक आहे ते तुम्ही जास्तीत जास्त वाचा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त हे जे मी तुम्हाला आज सांगितलं आहे ते शेअर करा. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. खूप शेअर करा, खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सकारात्मक ऊर्जा पोचवा. जगत कडे पण पोचवा आणि असंच आम्हाला खूप सपोर्ट करा, खूप व्ह्यूज द्या आणि खूपच जास्त प्रमाणात आम्हाला फॉलो करा. तर आम्हाला खरंच गरज आहे. काही जे आहे, जे आमचं रेसिपी आहे, आमचं आयुष्यातलं काय प्रसंग आहे, जे पण चांगलं आहे, वाईट आहे, खराब आहे, काय जास्त छान नाही आहे, खराब जे पण आहे ते सगळं जे आहे ते आम्ही तुमच्याबरोबर दाखवतो, तुम्हाला त्रास देतो. तुम्ही आम्हाला सहन करा, हेच आम्हाला तुमच्याकडनं हवं आहे. जे पण आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहे. आम्हाला खूप खूप सपोर्ट करा, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. अगं बाई येडी, ए पागल औरत,
काय बडबडीत असते, चांगलं आहे आणि वाईट आहे आणि काय पण आम्ही तुम्हाला दाखवत असतो. स्वतःच म्हणते की आम्ही तुम्हाला काय पण दाखवत असतो, पण आम्ही काही दाखवतो ना ते तुम्ही काही खपवून घ्या, आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा. म्हणजे डिजिटल भिकारी झाले आहेत यार लिटरली, की गरज आहे आम्हाला थोडं दान द्या, आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला व्ह्यूजच्या रूपाने जरा भीक घाला, डॉलर्सची भीक घाला. आम्ही जे पण काही दाखवतो, आम्ही अजून कोणाकोणाला आमच्या भावाच्या इज्जतीचे धिंडोडे उडवतो. मी आईला पण सांगितलं आहे मुलाच्या इज्जतीचे कसे धिंडोडे उडवायचे, तर ते आम्ही उडवून दाखवतो. अजून आम्ही खूप उडवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही मजा घ्या, आमच्या परिवाराची मजा घ्या आणि माझ्या भावाची मजा घ्या, माझ्या बहिणीची मजा घ्या आणि सगळीकडे असं आमची पूर्ण खानदानाचीच मजा घ्या. ते मध्ये मध्ये मी असं सुटलेल्या साडीतले रील पण टाकत असते, ते पण बघा आणि खूप एन्जॉय करा. आता माझा नवरा पण आला आहे, तर तो पण तुम्हाला थोडं भाजी बिजी विकून दाखवेल. तर तुम्ही सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करा, सगळ्यांना आमच्या खानदानाला पुढे न्या. तुम्हाला आमची मजा घ्यायला आवडत असेल, आमच्यावर हसायला आवडत असेल, आमच्या खानदानाची तशी पण काही इज्जत नाही आहे, एकदम फालतू खानदान आहे आमचं, तर घ्या मजा. जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत आहेत तर आम्हाला सपोर्टची गरज आहे, तर आम्हाला सपोर्ट देत राहा आणि डॉलर्सच्या रूपी आमच्यावर भीक बरसवत राहा. तर त्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे. तुम्हाला काय कोणाचे आता इज्जतीचे वाजवायचे आहेत, 12 वाजवायचे आहेत, 3-13 वाजवायचे आहेत, ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की त्यांच्या ह्याचे तुम्हाला अजून व्हिडिओ आणेन. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. चांगलं वाईट, जास्तीत जास्त वाईट दाखवण्याचा प्रयत्न करू, कारण वाईट व्हिडिओला जास्त चांगले व्ह्यूज येतात. तर तसं आम्ही करू, अजून वाईट व्हिडिओज आणू. तर अशा प्रकारे मम्मीच्या सासरची गाडी सुरू झाली. सासरचीच गाडी. म्हणजे ही बाई ही करेक्ट करता परत चुकीचंच बोलते. संसाराची गाडी तर सासरची गाडी. बरं बाबा, चला सासरची गाडी सुरू झाली. आणि हिची आई सगळं सोडून, बहिणीला सोडून, भावाला सोडून, एवढे होते हिचे भाऊ बहीण, सगळ्यांना सोडून हिची आई डायरेक्ट कुठे गेली, तर बहिणीच्या नणंदेकडे. म्हणजे भलेही त्या चुकून त्या कुठल्या गाडीत बसली, पण हिला बरं माहिती की बहिणीची नणंद कुठे राहते आणि काय. बरोबर आपल्या पोराबाळांना घेऊन तिथे पोचली. आणि या बाईला ना कसली हौस आहे काय माहिती आंघोळ करायची. त्या 61च्या वेळेला पण इतकं ते वाईट घाण दिसत होतं काय तिला, ते आंघोळ वगैरे घालत होते. मी तुम्हाला सांगितलं ना की कधी तो प्रकार करतात. परत बोलायला नाही चांगलं वाटत. पण ही बाई परत तेच. मी तिथे पोचली आणि मग तिथे मला आंघोळ घालण्यात आली. माझी डोक्यावरून आंघोळ घातली त्यांनी. अरे आंघोळ घातली काय, तुला काय आंघोळ स्वतःला, म्हणजे ह्या बाईला आधी बघा आधी कुठे खरूज बिरूज झालेली आहे का, आंघोळ बिंघोळ करायची की नाही. हिला अजून पण लोक आंघोळ घालतात तेव्हाही करते. ह्याने आंघोळ घातली, त्याने आंघोळ घातली. अरे विचित्रच आहे. म्हणजे कशाला लोकांच्या घरी जाऊन हिला कशाला लोकांनी डोक्यावरनं वगैरे आंघोळ घातली, काय हा प्रकार, कसले यांच्यामध्ये काय, म्हणजे कसले दळभद्रीपणाची लक्षणं आहेत, कसले नष्टर लोक आहेत काय माहिती, विचित्रसारखे. त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांनी मला डोक्यावरनं आंघोळ घातली म्हणे. आणि काकू काय म्हणे, आपल्या घरातली भांडणं कुठपर्यंत सांगणार ना, काय सांगणार लोकांना, म्हणून मी गुपचूप घरी निघून आली. आता झालं सगळीकडे बोबाटा करून. इतके दिवस जे लपून ठेवलेलं ना, जे झाकली मूठ 1.25 लाखाची होती ना, ते लाखभर उधळलेत तुम्ही. आता काय राहिलं, आता कुठे तुमचं ते ज्ञान गेलं. तेव्हा तर फार वाटायचं, तेव्हा मोठा शहाणपणा सांगताय की कोणापर्यंत सांगणार. आता तर सगळ्या चव्हाट्यावर आणलं ना. तरी ती सून काहीतरी खोटं नाटं दाखवून लपवत होती, तर तुम्हाला जाम चूल होती ना, उघडून सगळं विस्कटून सांगायची. आणि आता नवऱ्याची लक्तरं काढतायत, आईवडिलांची काढतायत आणि भावांची काढतायत आणि मुलाची काढतायत. सगळं उघडून टाकलं तुम्ही. काकू दी ग्रेट, फेका दी ग्रेट, फेकाची रूपरेखा, सगळं जे कमवलेलं ना एका चुटकीमध्ये गमावलं काकू. ह्याच्यातनं काय मिळालं तुम्हाला, जरा स्वतःचा विचार करा. काय नाही, कोणाला काय नाही. तुमच्या गाथेपेक्षा ना भले खूप हे प्रॉब्लेम्स असतात लोकांना. आमच्याही घरात आहे. माझा जन्म जरी सुखवस्तू, ओ बाई जे कोणी मला कॉमेंट केलेली, कान देऊ नये का, मला माहिती आहे तुम्ही ऐकतच असाल. माझा जन्म जरी सुखवस्तू घरात झाला असला ना, तरी पण आईवडिलांचा नाही झाला माझ्या. त्यांनी जी झळ सोसली आहे ना, त्याचं प्रदर्शन नाही मांडलं त्यांनी कधी. पण जी गोष्ट आम्हाला माहिती आहे ना, ती गोष्ट आम्ही आमच्याच परिवारापुरती ठेवली. आणि जे आहे ते आपल्याच परिवारासाठी केलं, म्हणून केलं आणि गंगेला वाहिलं. तुमच्यासारखं नाही नुसतं गंगेकाठी राहून फक्त गंगेचा वापर फक्त राम तेरी गंगा मेली करण्यातच केला तुम्ही. नुसतं गढूळ पाणी करून ठेवलं सगळीकडे.
मग मी माझ्या आई बाबाकडे आले. मग त्यांनी माझ्या भावाला एक 50,000 रुपये देऊन त्याच्याकडनं घर घेतलं. त्यांनी त्याला पैसे दिले होते. माझे आई बाबा कुठेतरी असेच रस्त्यावर राहायचे. पूर्वी लोक असेच राहत असत, तिथेच धंदा लावत आणि तिथेच घर करून तिथेच झोपत असत. तसेच माझे आई वडील राहायचे. पण त्यांनी एक भावाला घर घेऊन दिलं होतं. तिथे भावाने भाडेकरू ठेवला होता. माझे बाबा म्हणाले की त्या भाडेकरूला बाहेर काढ आणि ते घर माझ्या मुलीला दे. फेका आली आहे, फेकाला राहायला ते घर हवं आहे असं बोलून त्यांनी ते 50,000 देऊन घर सोडवून घेतलं. त्या जमान्यात 50,000, मंडळी ऐकताय का? फेका काकूंच्या फेका म्हणजे काय तुम्हाला समजतंय का? जुळवाजुळव होते का? मला पण जरा समजावून सांगा. यांच्याकडे 50,000 होते, पण हे कुठे राहायचे? रस्त्यावर राहायचे. रस्त्यावर, घर पण नाही काय नाही. आणि भाऊ म्हणे बघत नव्हता वगैरे काय. पण भावाने मग घर रिकामी करून दिलं. मग तिथे फेकाला ठेवलं. 50,000 होते पण पैसे नव्हते. घर होतं पण रस्त्यावर राहायचे. ये कुछ समज नाही आ रहा है. म्हणजे मला असं वाटतं की यांचं असं पहिल्यापासूनच असं आहे का की भिकारपणाची लक्षणं आहे. तरी पण नाही ते सोडून, म्हणजे असतात ना ते झोपडीवाले पण असतात ज्यांचं पुनर्वसन होतं. मग जिथे पुनर्वसन होतं, नवीन घर मिळालं की ते घर भाड्याने देतात आणि दुसरीकडे झोपडं बांधून राहतात. तशातली यांची गत दिसते. म्हणजे स्वतःचं घर भाड्याने राहायचं, परत रस्त्यावर येऊन राहायचं, परत घर भाड्याने द्यायचं आणि स्वतः आपलं ते पैसे रस्त्यावर, आपण स्वतः रस्त्यावर राहायचं भाडं घेऊन. म्हणजे काय मेंटॅलिटी आहे या लोकांची. आणि यांचे व्हिडिओ बघणारे पण मला वाटतं भांग पिऊनच बघत असतात. कसला पाला खातात आणि यांचे व्हिडिओ बघतात त्यांचं त्यांना माहिती. एकीने जाऊन मावसाडच्या इथे कॉमेंट केली आहे, मावसाडच्या शॉर्ट खाली, तुझी आई म्हणे 800 रुपये पर डे पगार होता तिला, मला तर मान्यच नाही. अरे मुळात तिला 800 रुपये पर डे नाही, 800 रुपये महिना पगार होता. आणि ती फेका काकू आहे, मिशाची आई, मण्यारची आई, घोणस, मावसाडची आई नाही आहे, चिटाई नाही आहे. हे काय कन्फ्यूज झाले रे लोक. ह्यांना वाटलं, मी बोलली ना मावसाड आणि हिची स्टोरी सिमिलर आहे, तर लोक पण यांचे पाला खाल्लेले कन्फ्यूज. हिची जाऊन कॉमेंट तिला करतायत की मावसाड पण म्हणते की मावसाडने एकदम तो असा सरप्रायझिंगवाला इमोजी टाकले, कोणाबद्दल बोलत आहे? अरे मावसाड इतकी पण भोळी नको बनू, तुला सगळं माहिती आहे. आले मोठी पण बघ म्हणजे काय यांचे व्ह्युअर्स आहे, काय आपलं काहीतरी चाललंय बघायचं म्हणून बघतायत आणि म्हणे इमोशनल होत आहेत. आधी कोणाची स्टोरी चालली आहे हेच यांना माहिती नाही आणि इमोशनल कोणासाठी होत आहेत आणि काय माहिती, इमोशनल आणि कोणत्या तरी तिसऱ्याच माणसासाठी होत असतील. म्हणजे स्टोरी फेका काकूची बघतायत पण त्यांना वाटते चिटाईची, आणि इमोशनल मग कोणासाठी होत आहे तुम्ही? कोणासाठी? चिमेसाठी होत असतील. ऑयला चिमेचे पण असेल ना अशी आत्मकथा. चिमे तू पण दाखव असंच काहीतरी बस, आणि आम्हाला मग बचनी कशी वाचून दाखवेल. जस्ट इमॅजिन मंडळी. आहे 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 फेंगड्या काकूंनी पण कंटाळतच स्टोरी काहीतरी लिहिली वाटतं. पण काय बरोबर नाही केलं तुम्ही फेंगड्या काकू. तुम्ही काय बरोबर त्याचं प्रूफ रिडिंग आणि हे काही केलेलं नाही आहे. मुलींचा स्टॉक. मी तिथे गेली आणि मी मण्यारला तर ठेवण्याचा विचार केला, त्याचा तर जुगाड झाला. पण मग मी आईला येऊन म्हणाले की ताईचा नाही जुगाड झाला. त्या ताई म्हणाल्या, आता मुलींचा स्टॉक भरला आहे, आता नेक्स्ट स्टॉक जेव्हा आम्ही भरू तेव्हा तुम्हाला आम्ही कळवू. मुलींचा स्टॉक. शी किती घाणेरड्या दर्जाची, खालच्या दर्जाची भाषा आहे. म्हणजे ते आश्रम होतं का हॉस्टेल होतं तिथे स्टॉक कशाला म्हणतात माहिती आहे का? आणि तुम्ही जर एवढ्या महान प्रूफ रीडर आणि काहीतरी शिक्षिका म्हणे तुम्ही, हे कुठल्या प्रकारच्या शिक्षिका आहेत? हे असले शब्द यूज केलेत तुम्ही. आणि इतकं डिटेलमध्ये कोण लिहितं? म्हणजे एक असं काय लिहिलं आहे, उगाच आपलं काहीतरी दर्दनाक आणि असं इमोशनल व्हायला होतं करायला उगाच काहीतरी घुसवलं आहे. आता ना मी तुम्हाला एका अशा पॉईंटवर एंड करते म्हणजे तुम्ही पण विचारात पडाल हे कसं काय पॉसिबल आहे. आणि बाकीचं आपण आहे ना उद्या बोलू. उद्यापासून नवीन चॅप्टरला सुरुवात होणार आहे म्हणजे. मण्यारचा तर जुगाड झाला, ताईचं आज ना उद्या होईलच. मिशाला पण मी घरी परत घेऊन आली. थोडे दिवस बहिणीकडे ठेवलं, पण नंतर म्हटलं की बस झालं. बहीण म्हणाली की तुझ्या पोरांचं मी कशाला करू, माझे स्वतःचेच आहेत सियाप्पे, तर तू तुझ्या पोरीला घेऊन जा. माझीच पोरगी ती, मी तिला घेऊन आली. आणि मिशा सारखी शी करायची, तिच्या शीने माझ्या आईचे हात भरायचे.
अरे मला एक गोष्ट कळत नाही की मिशा हिच्या आईच्या हातावर शी का करायची आणि जेवण गाथ्यामध्ये ह्या गोष्टी मेन्शन करणं जरुरी आहे का? म्हणजे काय जरूरत क्या ती काकू? हां काय हो फेका काकू, काय गरज काय आहे? मिशा म्हणे हगरी होती आणि ती माझ्या आईच्या हातातच शी करायची. माझ्या आईचे हात तिच्या शीने भरून जायचे. बापरे, ओ माय गॉड, किती इमोशनल आहे, खूपच इमोशनल. इतकं म्हणजे मला इमॅजिनच नाही करवत आहे की कोणाला फक्त शी आली रे आली, म्हणजे कोणतरी खूप हगरं आहे आणि त्याला शी आली रे आली की एक आजी हात पुढे करायची शीसाठी. कर बाई कर, माझ्या हातात शी कर. आणि हात भरून जायचे तिचे ते शीने. म्हणजे काय काय हे किती दर्दनाक कहाणी आहे मंडळी. ह्याच दर्दनाक कहाणीच्या ह्याच नोटवर मी आजचं जे चॅप्टर आहे ते आजचा अंक मी इथेच थांबवते. उद्या खऱ्या अर्थाने जेवण गाथेला सुरुवात होणार आहे. खूपच विदारक जेवण गाथा उद्याच्या अंकात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून फॉर इट आणि भेटू आपण उद्याच्या भागात. आजची जेवणगाथा तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. तर मी आता बाय नाही म्हणत आहे, कारण उद्या आपण दुसरा अंक घेऊन येणार आहोत. आई ती आईच असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आम्ही तर दळभद्रीच आहोत. आम्ही म्हणजे तेच जेवणगाथावाले, फेकाची रूपरेखा. शाई कट कर, मला काय बोलायला सुचत